हॅलो फ्रेंड्स, आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आणि त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे स्ट्रक्चर ऑफ पिरियॉडिक टेबल. हा जो फॉर्मॅट आहे त्याला आपण काय म्हणतो, लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल किंवा मॉडर्न पिरियॉडिक टेबल, जो आपण याच्या अगोदरी थोडाफार बघितलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडेसे डिटेल जादा बघायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला जे काही व्हर्टिकल कॉलम आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, ग्रुप्स. ग्रुप्स आर व्हर्टिकल कॉलम अँड हॉरिझॉन्टल रोज आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, पिरियड. संपूर्ण पिरियॉडिक टेबलमध्ये आतापर्यंत जे डिस्कवर झालेले एलिमेंट आहे हे टोटल एलिमेंट 118 आहे आणि ज्याला IUPAC सिस्टीमने नेम आणि सिम्बॉल दिलेले आहेत. आणि हे 7 पिरियडमध्ये कम्प्लीट होतं. सो देअर आर 7 पिरियड अँड 18 ग्रुप्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. सो द वन बाय वन आपण प्रत्येक ग्रुपची इंट्रोडक्शन बघूया. सो यामध्ये फर्स्ट आणि 2 जे काही ग्रुप्स आहेत याला आपण म्हणतो एस ब्लॉक. काय म्हणणार आहे, एस ब्लॉक. ओके, फक्त यामध्ये फर्स्ट अँड सेकंड ग्रुप आहे. त्यानंतर नेक्स्ट 13 to 18 या ग्रुपला आपण म्हणतो पी ब्लॉक. त्याला काय म्हणणार आहे, पी ब्लॉक. एस ब्लॉक मध्ये फर्स्ट अँड सेकंड, पी ब्लॉक मध्ये 13 to 18 म्हणजे 6 ग्रुप यामध्ये असणार आहे. 6 ग्रुप. देर आर 6 ग्रुप प्रेझेंट इन पी ब्लॉक. या दोघांच्या बिटवीन, एस अँड पीच्या बिटवीन जो ब्लॉक आहे त्याला आपण म्हणणार आहे डी ब्लॉक. त्याला आपण म्हणणार आहे डी ब्लॉक, जो स्टार्ट होतो 3rd पासून एंड होतो 12 पर्यंत. सो 3rd to 12 there are 10 groups present in D block. आणि ह्या सगळ्या बॉटमला जो आहे त्याला आपण म्हणणार आहे एफ ब्लॉक. काय म्हणणार आहे आपण याला, एफ ब्लॉक. आता एफ ब्लॉक म्हणजे टोटल ग्रुप्स नाही आहे तर सेरीज आहे, 2 सेरीज आहे. फर्स्ट सेरीज अँड सेकंड सेरीज. आता हे जे काही 2 सेरीज सेपरेट करण्यापाठीमागचं रिझन आहे यासारखं आहे. एस ब्लॉक मध्ये 2 ग्रुप्स आहेत, पी ब्लॉक मध्ये 6 ग्रुप आहे, डी ब्लॉक मध्ये 10 ग्रुप्स आहेत. ऍक्च्युली या ब्लॉक मध्ये 14 ग्रुप्स आहेत. जर हे 14 ग्रुप्स जे प्रेझेंट आहेत 3rd and 4th ग्रुपच्या बिटवीन जर इथं ऍड केले तर हा पिरियॉडिक टेबल 32 ग्रुप्स म्हणजे 32 ग्रुप्स एकाच वेळी एका पेजवर स्टडी करणं आपल्याला डिफिकल्ट आहे. म्हणून आपल्या सोयीसाठी हे जे 3rd and 4th ग्रुपच्या बिटवीन असणारा जो काही 14 ग्रुप्स होते ते 14 ग्रुप्स न करता बॉटमला काय केलेलं आहे, 2 सेरीज केलेले आहेत, फर्स्ट सेरीज अँड सेकंड सेरीज. ज्याला आपण आता काय म्हणतोय, एफ ब्लॉक एलिमेंट. तर या अशा प्रकारे याची काय आहे, पोझिशन. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ एस ब्लॉक एलिमेंट. ज्याच्यामध्ये फक्त एक आहे 2च ग्रुप प्रेझेंट. फक्त आता आपल्याला या 2 ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक बघायच्या आहेत. ज्यामध्ये फर्स्ट ग्रुप आहे या फर्स्ट ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, अल्कली मेटल. काय म्हणणार आहे, अल्कली मेटल्स. द सेकंड ग्रुप जो इथं सिच्युएटेड केलेला आहे त्याला आपण म्हणणार आहे अल्कलाइन मेटल्स. ओके, आता या दोघांमध्ये कॉमन आहे काय आहे, ते मेटल्स. दे आर ऑल मेटल्स. तर मेटलची टेंडन्सी काय असते, इलेक्ट्रॉन लूज करण्याची. आणि जे काही इलेक्ट्रॉन लूज करून काय करतात, कॅटायन फॉर्म करतात. ते कोणते कंपाऊंड फॉर्म करतील तर ओनली आयोनिक कंपाऊंड. फक्त याच्यामध्ये काही एक्सेप्शनल केसेस सोडल्या तर बाकीचे सगळे हे काय आहे, स्ट्रॉंग आयोनिक कॅरेक्टर असणारे एलिमेंट आहे. सो फर्स्ट बघा की कोणते एक्सेप्शनल केस आहे. फर्स्ट आहे हायड्रोजन. आता हायड्रोजन काय आहे, कारण हायड्रोजन असा एक एलिमेंट आहे
की ज्याच्या प्रॉपर्टी फर्स्ट ग्रुपच्या पण आहे आणि त्याचबरोबर लास्ट सेकंड म्हणजेच 17 ग्रुपच्या आहे, ज्याला आपण हॅलोजन फॅमिली सुद्धा म्हणतो. या हॅलोजन सारख्या सुद्धा याच्या काय आहेत प्रॉपर्टी. ऍक्च्युली याची पोझिशन फर्स्ट ग्रुपमध्ये न देता जर पिरियॉडिक टेबल तुम्ही जर नेटवर सर्च केला तर असं लक्षात येईल की याची पोझिशन बिटवीन आहे पिरियॉडिक टेबल. याला फिक्स कोणत्याही ग्रुपमध्ये सिच्युएट केलेलं नाहीये, कारण हा दोन्ही प्रॉपर्टी दाखवतो आणि त्याचबरोबर बाकीच्या काही ग्रुपच्या ठराविक प्रॉपर्टी हा दाखवतो. त्यामुळे याला फिक्स पोझिशन देता आलेलं नाहीये. हा एकमेव काय आहे अशी केस आहे की ज्याच्याबद्दल हा पिरियॉडिक टेबल फेल गेलेला आहे, याची पोझिशन देता आलेली नाही. ओके. त्यानंतर लिथियम आणि बेरिलियम या एक्सेप्शनल केसेस आहेत, कारण याच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर फार आपल्याला दिसत नाहीये. पण ते सोडून ह्या 3 केसेस सोडून बाकीचे जे काही इलेमेंट आहेत याच्यामध्ये स्ट्रॉंग आयोनिक कॅरेक्टर असतात. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, दे हॅव स्ट्रॉंग आयोनिक कॅरेक्टर. आता स्ट्रॉंग आयोनिक कॅरेक्टर आहे त्यामुळे आपल्याला अजून एक प्रॉपर्टी बघावी लागेल, आयोनायझेशन एन्थॅल्पी. आता आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय? एन्थॅल्पी म्हणजे एनर्जी आणि आयोनायझेशन म्हणजे टू फॉर्म आयोन विच रिक्वायर अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट कॉल्ड आयोनायझेशन एन्थॅल्पी. त्याला आपण शॉर्टकटमध्ये लिहूया आय डॉट ई डॉट आयोनायझेशन एन्थॅल्पी. आता ह्या आयोनायझेशन एन्थॅल्पीच्या व्हॅल्यूचा इफेक्ट कसा होतो बघूया किंवा याचा ट्रेंड कसा मिळतो बघूया. जर आयोनायझेशन एन्थॅल्पी आपण प्रत्येक एलिमेंटच्या बघत गेलो सेम ग्रुपमध्ये तर आपल्याला असं लक्षात येईल की जर पहिले काही मेटल घेतले, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन तर का हा मेटल नाहीच आहे, लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे. या इलेमेंटमध्ये जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियसच्या काय आहे थोडाफार क्लोज आहे. पण जसं आपण ॲटॉमिक नंबर इन्क्रीज करत जाऊ तसं याच्यामध्ये काय होणार आहे, प्रत्येक वेळी एक नवीन शेल ॲड होणार आहे. नवीन शेल ॲड होणार म्हणजेच काय होणार, ॲटॉमिक साईज इन्क्रीज होणार. आणि ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाला तर तो इलेक्ट्रॉन काय होणार आहे, इझिली रिमूव्ह करता येणार. का? कारण का त्या इलेक्ट्रॉनचा न्यूक्लियस पासून असणार अट्रॅक्शन हे काय झालेलं असणार आहे, कमी. जितका इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून दूर तितका तो इलेक्ट्रॉन काय असणार आहे, वीक अट्रॅक्शन फोर्समध्ये असणार. सो त्याला रिमूव्ह करणं ही इझी असणार. त्यामुळे त्याला लागणारी जी काय एनर्जी आहे दॅट इज कॉल्ड आयोनायझेशन एन्थॅल्पी ही काय असणार आहे, कमी असणार. आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजेच काय करायचं आहे, टू रिमूव्ह अन इलेक्ट्रॉन विच रिक्वायर एनर्जी इज कॉल्ड आयोनायझेशन एन्थॅल्पी. सो आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होणार आहे, लिथियम पासून सो लास्ट इलेमेंट सीझियम पर्यंत काय होणार आहे, हळूहळू कमी होत जाणार. कारण सीझियमचं इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी मला फारशी एनर्जी लागणार नाही. पण लिथियमचं इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं असेल तर मला एनर्जी जादा लागणार, कारण का तो न्यूक्लियसच्या क्लोज आहे. सो आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होणार आहे, डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर बिकॉज सक्सेसिव्हली न्यू शेल ॲडेड इन. ओके. सो आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीजेस top to bottom. Now the next is characteristic of D block elements. आता डी ब्लॉक एलिमेंटच्या कॅरेक्टरिस्टिक बघत असताना फर्स्ट पोझिशन बघूया. सो याची पोझिशन आहे 3rd ग्रुप ते 12th ग्रुप पर्यंत. 3rd ग्रुप ते 12th ग्रुप पर्यंत. आता हे जे इलेमेंट आहेत हे इलेमेंट एस ब्लॉक एलिमेंट अँड पी ब्लॉक एलिमेंटच्या बिटवीन आहेत. याच्यातले काही इलेमेंट एस ब्लॉक एलिमेंट सारखे पण प्रॉपर्टी दाखवतात आणि त्याचबरोबर पी ब्लॉक एलिमेंट सारख्या पण प्रॉपर्टी दाखवतात. आणि म्हणून दोघांच्याही प्रॉपर्टीज हा थोड्याफार दाखवतो. म्हणून डी ब्लॉक एलिमेंटला आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन एलिमेंट. खूप महत्वाचा शब्द आहे ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता या ट्रान्झिशन एलिमेंटची पोझिशन काय आहे, 3rd to 12th ग्रुप. याच्यामध्ये बरेचसे इलेमेंट हे काय आहे, मेटल आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये टोटल 40 इलेमेंट्स आहेत. 40 इलेमेंट्स. सो हा पिरियॉडिक टेबल मधला सगळ्यात मेजर पार्ट आहे, दॅट इज डी ब्लॉक
इलेमेंट. आता या इलेमेंट मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे तो काय आहे, डी सबशेल मध्ये प्रेझेंट आहे. डी सबशेल मध्ये प्रेझेंट आहे आणि डी सबशेल मध्ये याचे इलेक्ट्रॉन असल्यामुळे याचं जे लास्ट जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं त्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळी एक्सपिरियन्स होईल की याच्यामध्ये पार्शली फिल डी सबशेल आणि पार्शली फिल डी सबशेल असल्यामुळे याच्यामध्ये काही एक्स्ट्राच्या प्रॉपर्टीज याच्यामध्ये शो केल्या जातात. त्या म्हणजे कोणकोणत्या, तर याच्या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असतात. काय आहे, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. तर याच्यामध्ये व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि याला रिस्पॉन्सिबल जी गोष्ट आहे ती आहे पार्शियली फिल डी सबशेल. त्याचबरोबर पॅरामॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम मीन्स हा जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर त्याच्याकडे काय होतो, तो अट्रॅक्ट होतो. त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, पॅरामॅग्नेटिझम. याच्यामध्ये पार्शियली फिल्ड डी सबशेल मध्ये नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन अवेलेबल असतात म्हणून हा काय करतो, पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतो. त्याचबरोबर याच्यातले काही आयॉन्स हे काय आहेत, डीपली और फेअरली कलर्ड असतात. फेअरली कलर्ड असतात. ठीक आहे, डीपली और फेअरली कलर्ड असतात. त्याचबरोबर याच्यामधले आयॉन्स हे काय करतात, ऍज अ कॅटलिस्ट म्हणून सुद्धा वर्क करतात. म्हणजे कॅटलिस्ट म्हणून काय करणार आहे, त्याचे आयॉन्स काही कॉम्प्लेक्स बनवतात. त्याचबरोबर ते ऍज अ मेटल सुद्धा काय करू शकतात, कॅटलिटिक प्रॉपर्टी शो करतात. ओके, सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. नाउ द लास्ट पॉइंट इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ एफ ब्लॉक एलिमेंट्स. या एफ ब्लॉक एलिमेंट मध्ये आपल्याला दोन सिरीज दिसत आहेत. आपली जी फर्स्ट सिरीज आहे ज्याला आपण काय म्हणतो, लॅन्थेनॉइड सिरीज. And the second series is actinoid series. Actinoid series. Now, आता लॅन्थेनॉइड सिरीज मध्ये जर एलिमेंट बघितले तर ते आहेत सिरियम टू ल्युटेशियम. सिरियम टू ल्युटेशियम. आणि ऍक्टिनॉइड सिरीज मध्ये काय आहे, तर थोरियम टू लॉरेन्शियम. आता ही जी नेम यामध्ये डिराईव्ह झालेली आहे, लॅन्थेनॉइड अँड ऍक्टिनॉइड, ऍक्च्युली ही कोणत्याही एलिमेंटची नेम नाहीये. एलिमेंटची नेम आहे लॅन्थेनम अँड ऍक्टिनियम. एलिमेंटची नेम काय आहे, लॅन्थेनम अँड ऍक्टिनियम. प्रत्यक्षात ही दोन्ही एलिमेंट या एफ ब्लॉक सिरीज मध्ये नाहीये, ते आहेत डी ब्लॉक सिरीज मध्ये. पण जर नावं याची यामुळे कशी काय दिलेली, तर ही जी सिरीज आहे लॅन्थेनॉइड सिरीज अँड ऍक्टिनॉइड सिरीज, ही ऍक्च्युली लास्ट टाइम तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की थर्ड अँड फोर्थ ग्रुपच्या बिटवीन आहे. म्हणजे याची पोझिशन जी आहे ती या दोन एलिमेंटच्या बिटवीन आहे. लॅन्थेनम नंतर येणारी सिरीज आहे 14 एलिमेंटची, ज्याला आपण काय म्हणतो, लॅन्थेनॉइड सिरीज. आणि ऍक्टिनियम एलिमेंट नंतर येणारी जी 14 एलिमेंटची सिरीज आहे म्हणून याला काय म्हणतो, ऍक्टिनॉइड सिरीज. सो याच्यावरून ती नावं आलेली आहेत. आता या सिरीजला, या दोन्ही सिरीजला जनरली लॅन्थेनॉइड सिरीजला तर आपण काय म्हणतो, रेअर अर्थ मेटल्स. लास्ट टाइम आपण सांगितलं की डी ब्लॉक एलिमेंट मध्ये काय आहे, सगळे मेटल्स आहेत. त्याप्रमाणे एफ ब्लॉक एलिमेंट ही हा कशामध्ये आहे, डी ब्लॉक एलिमेंट मध्येच आहे. याची पोझिशन कोणत्या दोन ब्लॉक मध्ये नाहीये, तर याची पोझिशन डी ब्लॉक मध्ये आहे. म्हणून याचं दुसरं एक नेम आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंट. इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. इनर का, कारण ट्रान्झिशन एलिमेंटच्या मध्ये आहे आणि याला काय म्हणतात, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. सो बघा, एस ब्लॉक
हा अल्कली मेटल्स होता, पी ब्लॉक हे सगळे नॉन मेटल्स होते, डी ब्लॉक त्या दोघांच्या बिटवीन आहे, मेटल्सच आहे पण दोघांच्या बिटवीन असल्यामुळे याला काय म्हणतात ट्रान्झिशन मेटल, आणि एफ ब्लॉक हा डी ब्लॉकच्या मध्येच आहे, थर्ड अँड फोर्थ ग्रुपच्या बिटवीन, म्हणून याला काय म्हणतात इनर ट्रान्झिशन इलेमेंट. आता यामध्ये जे इलेमेंट ह्या युरेनियम नंतर इंट्रोड्यूस झालेले आहेत, युरेनियम नंतर हे सगळे जे इलेमेंट आहेत जे इंट्रोड्यूस झालेले आहेत त्याला काय म्हणतो आपण ट्रान्स युरॅनियम. ट्रान्स युरॅनियम. आणि हे जे इलेमेंट्स आहेत हे सगळेच्या सगळे इलेमेंट मॅन मेड आहे. म्हणजे इथून पुढचे जेवढा काय ॲटॉमिक नंबर तुमचा इन्क्रीज होत जाईल, युरेनियमचा आहे 92, म्हणजे 93 पासून 118 पर्यंत जेवढे काही इलेमेंट डिस्कवर झालेले आहेत हे सगळेच्या सगळे काय आहेत मॅन मेड आहेत, म्हणजे लॅबमध्ये बनवलेले आहेत. हे कुठेही अर्थवर किंवा मूनवर किंवा स्पेसमध्ये कुठेही आतापर्यंत एक्झिस्ट झालेले नाहीये. तर हे सगळेच्या सगळे मॅन मेड आहे, फार कमी क्वांटिटीमध्ये आहे आणि त्यामुळे याच्या प्रॉपर्टीज फारशा डिस्कवर झालेल्या नाहीये. याचा यूज जनरली एनर्जीसाठीच केला जातो. ओके, सो ह्या काय आहेत प्रॉपर्टीज आहेत या ब्लॉक इलेमेंटच्या. सो अशा प्रकारे आपण काय केल्या आज सगळ्या प्रॉपर्टीज बघितल्या प्रत्येक ब्लॉकच्या पिरियॉडिक टेबलमध्ये. नेक्स्ट टाइम आपल्याला काय करायचे पिरियॉडिक ट्रेंड स्टडी करायचे. ओके.